नमस्कार. मी ज्योतिषशास्त्री आणि वास्तुविशारद धनश्री केळकर. आपल्या यूट्यूब चॅनलवर नेहमीप्रमाणेच तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. इंग्रजी वर्ष 2025 आता संपत आलं आहे आणि आपल्या सगळ्यांना 2026चे वेध लागलेत. म्हणजे या वर्षात काय काय घटना घडतील, 2025पेक्षा हे 2026 कसं असेल याची सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली. तर आपण हे 2026 वर्ष सगळ्या राशींना कसं जाणार आहे हे थोडक्यात पाहणार आहोत. तर सर्वप्रथम 2026 या इंग्रजी नववर्षाच्या तुम्हा सगळ्यांना भरभरून शुभेच्छा. हे वर्ष तुम्हा सगळ्यांना आनंदाचे, भरभराटीचे, सुखसमृद्धीचे आणि आरोग्यवान जावो. आता आपण सर्वसाधारण हे वर्ष कसं जाणार आहे हे पाहणार आहोत. जेव्हा आपण वर्षभराचं भविष्य पाहत असतो त्यावेळेला मंदगती ग्रहांचे राशी बदल पाहिले जातात. आता मंदगती ग्रह म्हणजे कोणते ग्रह? तर शनी, राहू, केतू आणि गुरु. शनी सध्या मीन राशीत आहे आणि 2026 या संपूर्ण वर्षामध्ये तो मीन राशीतच राहणार आहे. गेल्या वर्षी सुद्धा तो मीन राशीत होता. राहू आणि केतू हे गेल्या वर्षी कुंभ आणि सिंह राशीत होते आणि यावर्षी सुद्धा जवळजवळ वर्षभर ते सिंह आणि कुंभ राशीतच असणार आहेत. गेल्या वर्षी गुरु काही काळ मिथुन राशीत होता आणि काही काळ कर्क राशीत होता. त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा गुरु काही काळ मिथुन राशीत म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला तो मिथुन राशीत असणार आहे आणि नंतर तो कर्क राशीत असणार आहे. तर अशा प्रकारे हे सगळे मंदगती ग्रह गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षी सुद्धा तसेच आहे आणि त्याच्याचमुळे हे वर्षसुद्धा गेल्या वर्षीप्रमाणे हळूहळू पुढे सरकणार आहे. मात्र बाकी सगळ्या ग्रहांचे ग्रहयोग किंवा हे ग्रह ज्या नक्षत्रातून जात आहेत त्यांच्याप्रमाणे मिळणारे फळ आणि तुमची स्वतःची कुंडली याच्याप्रमाणे सर्वसाधारण भविष्य असणार आहे. सर्वप्रथम आधी 2026 या अंकांची बेरीज करूया. 2 + 0 + 2 + 6 म्हणजे 10 अंक येतो. म्हणजेच 2026 हे वर्ष 1 नंबरचं आहे. वैदिक अंकशास्त्रामध्ये 1 अंक रवीला दिलेला आहे, त्यामुळे हे वर्ष रवीचं वर्ष आहे. मग सूर्य काय आहे? तर सूर्य प्रकाश आहे, प्रगती आहे, अधिकार आहे आणि एकंदरीतच जीवनशक्तीचा तो मूळ स्रोत आहे. मग त्यामुळे जेव्हा तो बलवान असेल तेव्हा तो तुम्हाला अधिकार देतो, मानसन्मान देतो. पण याच्या उलट जेव्हा तो बलहीन होतो त्यावेळी तुमचा अहंकार वाढतो. मग आता हे रवीचं वर्ष आहे तर आपण सगळ्यांनी काय करायचंय? ही जी त्याच्याकडून मिळणारी ऊर्जा आहे ही आपल्याला चांगल्या कामासाठी वापरायची आहे. त्याच्या ऊर्जेचा, अधिकाराचा वापर आपण समाज कल्याणासाठी करायचा आहे. आता कोणतंही राशीफळ पाहताना ती घटना ज्यावेळी घडते त्यावेळेची कुंडली मांडली जाते. म्हणजे 2026 हे वर्ष कधी चालू होईल? तर 1 जानेवारी 2026 आणि वेळ असेल 0001. या वेळेची जर कुंडली मांडली तर ती कन्या लग्नाची कुंडली येते आणि चतुर्थामध्ये बुध, शुक्र, रवी आणि मंगळ ही चतुर्ग्रही होत आहे. चंद्र वृषभेचा उच्चीचा आहे आणि तो भाग्यामध्ये आहे. चतुर्थ स्थान आणि भाग्यस्थान दोन्ही बलवान आहे. याच्यामुळे काय होईल तर रिअल इस्टेटमध्ये सगळ्यांना परवडतील अशा किमतीची घरं तयार होतील आणि त्याच्यामुळे साहजिकच ज्यांचं ज्यांचं घराचं स्वप्न आहे, घर घ्यायचं स्वप्न आहे ते यावर्षी पूर्ण होईल. या वर्षात मानवतावादी काम म्हणजे पब्लिक वेलफेअरसाठी काम खूप जास्त होईल. या वर्षात आर्थिक स्थिती कशी राहील? तर शेअर मार्केट यावर्षी स्थिर राहील, खूप जास्त अपडाऊन्स नाही होणार आणि याचमुळे ज्यांच्या कुंडलीमध्ये पंचमेश किंवा पंचमाची स्थिती चांगली आहे अशा लोकांनी योग्य वेळी जर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर त्याचा त्यांना चांगला फायदा होईल. मात्र याच्यासाठी मार्केटचा अभ्यास चांगला असणं महत्त्वाचं आहे. योग्य वेळी योग्य संधी घेता आली पाहिजे आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं पंचमातून मिळणारा पैसा तुमच्या कुंडलीनुसार दिसला पाहिजे. मी आत्ताच सांगितलं की रिअल इस्टेटमध्ये सगळ्यांना परवडण्यासारखी घरं तयार होतील कारण इंटरेस्ट रेट स्टेबल राहील. तसेच रिअल इस्टेट संबंधी काही महत्त्वाचे रूल्स आणि रेग्युलेशन येण्याची सुद्धा शक्यता आहे.
आणि याचा फायदा सर्वसामान्य जनतेला होईल आणि साहजिकच त्यांचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होईल. हे वर्ष डॉलरसाठी खूप चॅलेंजिंग राहणार आहे आणि अर्थातच त्याच्यामुळे भारताची अर्थव्यवस्था जास्त मजबूत होताना आपल्याला दिसेल. डिजिटल करन्सीमध्ये भारत अजून एक पाऊल पुढे जाताना आपल्याला दिसणार आहे. याचबरोबर सगळ्यांसाठी रोजगार हे भारताचं ध्येय राहील. त्याच्यामुळे बऱ्याच नोकऱ्या उपलब्ध केल्या जातील, सरकारी नोकऱ्यांमधील रिकाम्या जागा भरल्या जातील आणि त्याचमुळे सध्या रिक्रुटमेंटची जी कमी चालू आहे ती भरून निघेल आणि बऱ्याच नोकरीच्या संधी उपलब्ध होतील आणि अर्थातच त्याच्यामुळे मार्केटमध्ये पैसा पाहायला मिळेल. एक महत्त्वाची गोष्ट, भारतामध्ये यावर्षी खूप सायबर अटॅक्स होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे बरेच प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सरकार हे थांबवण्यासाठी नवीन नवीन पॉलिसीज आणेल आणि याचमुळे भारत जास्तीत जास्त लक्ष डिजिटलायझेशनकडे देईल आणि त्याच्याचमुळे फ्रॉड कमीत कमी होतील. याचबरोबर AI साठी सुद्धा नवीन पॉलिसीज लागू केल्या जातील, त्याच्यासाठी नवीन नवीन नियम बनवले जातील. क्रिप्टोकरन्सीसारखी एखादी करन्सी मार्केटमध्ये येऊ शकते. आता काही नैसर्गिक आपत्ती किंवा युद्ध, आतंकवाद यासारख्या घटनासुद्धा घडतील, पण आपण आता त्यावर विचार नको करायला. त्याच्यासाठी मी नवीन व्हिडिओ बनवेन. आता आपण हे वर्ष 12 राशींना कसं जाईल हे पाहूया. हे भविष्य मी चंद्र राशीप्रमाणे लिहिलेलं आहे, म्हणजे आपण जी आपली रास म्हणून म्हणतो त्या राशीप्रमाणे तुम्ही भविष्य पाहू शकता. तुम्हाला तुमची लग्न रास सुद्धा माहीत असेल तर ती सुद्धा तुम्ही यासाठी पाहू शकता, म्हणजे तुम्हाला दोघांचं कॉम्बिनेशन करता येईल. अदरवाईज जी तुमची चंद्र रास आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही हे भविष्य पहा. सुरुवात करूया मेष रास किंवा मेषलग्न. जर 1 जानेवारीची कुंडली पाहिली तर तुमच्या द्वितीय स्थानी उच्चीचा चंद्र आहे. व्ययस्थानी मीन राशीमध्ये शनी आहे, तो वर्षभर असणार आहे आणि लाभस्थानी राहू आणि पंचम स्थानी केतू असणार आहे. याचबरोबर मिथुन राशीमध्ये म्हणजे तृतीयामध्ये गुरु जूनपर्यंत असणार आहे आणि नंतर तो कर्क राशीत म्हणजे चतुर्थात उच्चीचा होणार आहे. 27 जुलैला शनी वक्री होणार आहे, अर्थात तो मीन राशीतच असणार आहे. मेष राशीच्या लोकांचं 7.5चं पहिलं अडीचकं चालू आहे. आपण हे राशी भविष्य पाहताना सर्वसाधारणपणे तुमचं आरोग्य कसं राहील, तुम्ही जर विद्यार्थी असाल तर तुम्हाला हे वर्ष कसं जाईल, तुमचा नोकरी व्यवसाय कसा असेल किंवा आर्थिक स्थिती कशी राहील, रिलेशनशिप किंवा वैवाहिक सौख्य कसं राहील आणि मग शेवटी तुम्ही उपाय काय करायचे याच्याप्रमाणे भविष्य पाहणार आहोत. तर सुरुवात करूया आरोग्यापासून. यावर्षी सर्वसाधारण तुमचं आरोग्य चांगलं राहील, मात्र व्ययस्थानी शनी आहे आणि त्याची दृष्टी 6ठ स्थानावर असणार आहे. तुमची 7.5 सुद्धा चालू आहे. याच्यामुळे तुम्हाला मानसिक थकवा थोडा जास्त जाणवेल. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने कदाचित तुम्हाला सतत बाहेरगावी जावं लागेल किंवा प्रवास होईल आणि त्याच्यामुळे दगदग होईल, तुम्ही दमून जाल आणि त्याच्यामुळे थोडासा स्ट्रेस येऊ शकतो, तुमची मनःशांती ढळू शकते. एकंदरीत या सगळ्यामुळे तुम्हाला थोडासा स्ट्रेस येऊ शकतो आणि याच्यासाठी तुम्ही मेडिटेशन करणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला सर्दी, घसा दुखणं किंवा टॉन्सिल्स, गळ्याचे आजार याच्यासारखा काही त्रास झाला तर लगेच डॉक्टरकडे जाऊन औषध घ्या. गळा किंवा घशाच्या दुखण्यासाठी कायमस्वरूपी काहीतरी गुळण्या किंवा तत्सम काहीतरी उपाय नक्की करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाण्यापिण्यावर नियंत्रण, ज्याने आपल्या घशाला त्रास होईल अशा गोष्टी खायचं टाळा. साधारण 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर किंवा अगदी ऑक्टोबरपर्यंत तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष कसं जाईल, तर विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष चांगलं आहे, पण तुम्हाला यावर्षी अभ्यासावर पूर्णपणे फोकस करायचा आहे. अळमटळम करून चालणार नाही आहे, लक्ष विचलित होऊ देऊ नका. तुम्हाला मेहनत करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याचं यश नक्की मिळणार आहे. या वर्षात तुम्हाला जर परदेशी शिक्षणासाठी जायचं असेल तर ते सुद्धा योग आहेत.
मात्र त्याच्यासाठी जी प्रोसिजर लागते किंवा जे डॉक्युमेंटेशन लागतं ते तुम्ही नीट पूर्ण करायचे आहे. याच्यात कोणतीही चूक होऊ देऊ नका. थोडक्यात आळशी राहायचं नाही आहे, अभ्यासाकडेच फोकस करायचं आहे. आणि जर दुसरीकडे शिकायला जात असाल तर डॉक्युमेंटेशन किंवा सगळ्या फॉर्मॅलिटीज नीट पूर्ण करा. तुमची रिलेशनशिप किंवा वैवाहिक सौख्य कसं राहील, तर वर्षभर पंचमात केतू आहे. त्यामुळे तुमचं जर एखादं रिलेशनशिप असेल तर ते तुम्हाला नीट सांभाळायचं आहे. कोणत्याही प्रकारचा गैरसमज होणार नाही किंवा वाद होणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. त्याचप्रमाणे जरी तुम्ही विवाहित असाल तरीसुद्धा ही काळजी घ्यायची आहे. बोलताना कटू बोलणं टाळा किंवा रागावर नियंत्रण ठेवा. एखाद्या गोष्टीवर जर तुम्हाला चर्चा करायची असेल तर वाद न घालता थोडा वेळ जाऊ दे आणि मग सामंजस्याने चर्चा करा. आता नोकरी व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हे वर्ष कसं राहील, तर जानेवारी आणि फेब्रुवारी हे तुमच्यासाठी अत्यंत चांगले आहेत. मात्र मार्चमध्ये तुम्ही थोडी काळजी घ्यायची आहे. एखादी नवीन गोष्ट चालू करायची असेल तर या काळात तुम्ही ती करू नका, रादर ती जानेवारी फेब्रुवारीमध्ये नक्की करा. त्याचबरोबर ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे महिनेसुद्धा तुम्ही काळजीपूर्वक वागायचं आहे. रिस्की इन्व्हेस्टमेंट अजिबात करू नका किंवा कुणीतरी सांगितलं म्हणून कुठेही पैसे अजिबात गुंतवू नका. थोडक्यात नोकरी व्यवसायाच्या बाबतीत थोडे अपडाऊन्स राहू शकतात. 7.5 सुद्धा चालू आहे. कधी कधी एखाद्या गोष्टीची भीती वाटते किंवा साशंकता येते, तर असं होऊ देऊ नका. फक्त रिस्क घेऊ नका. आणि याच्यासाठी कामात सातत्य असणं महत्त्वाचं आहे. आणि त्याचप्रमाणे तुमचं काम तुम्ही इमानदारीने करायचं आहे. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला पुढे मिळणारच आहे. कधी कधी असं होतं की एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचाच असतो. मग अशा वेळी काय कराल, तर तुमची कुंडली एखाद्या चांगल्या ज्योतिषाला नक्की दाखवा. कारण प्रत्येकाच्या पत्रिकेप्रमाणे म्हणजे त्या पत्रिकेतले मूळ योग म्हणजे आपली मूळ कुंडली ती घटना घडणार आहे की नाही ते सांगते. आणि मग तुम्हाला चालू असलेली महादशा किंवा अंतर्दशा किंवा गोचर ग्रहांचं भ्रमण ती गोष्ट कधी घडणार आहे हे सांगते. त्यामुळे निर्णय घेताना आपल्या कुंडलीबद्दल मार्गदर्शन अवश्य घ्या. एकंदरीत आर्थिक स्थिती जर बघितली तर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात तुम्हाला थोडं शांत राहायचं आहे. बाकी पैशाची आवक ठीक होईल, मात्र चुकीची गुंतवणूक करून आपलं नुकसान करून घेऊ नका. एप्रिल महिन्यात आपल्या तब्येतीकडे लक्ष द्या, जेणेकरून त्यावर आपले हकनाक पैसे जाणार नाहीत आणि आपली तब्येत सुद्धा चांगली राहील. यावर्षी लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारे कोणाच्याही वादविवादात भाग घ्यायचा नाहीये. म्हणजे तुम्ही स्वतः सुद्धा वादविवाद करायचा नाहीये आणि दुसऱ्या कोणाचं भांडण असेल तर तिथेही मध्यस्थी करायला जायचं नाहीये. कदाचित तुमचंच नाव खराब होऊ शकतं. आणि संपूर्ण वर्षभरात आपली संगत चांगली आहे ना याच्याकडे तुम्ही सतत लक्ष द्यायचं आहे. संगत चांगली असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. मेष राशीच्या लोकांनी उपाय काय करायचे, तर 7.5 चालू असल्यामुळे मारुतीचं किंवा शनीचं दर्शन घेणं आवश्यक आहे. शनिवारी मारुतीला राईचं किंवा तिळाचं तेल अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे हनुमान चालीसा रोज वाचायची आहे. किंवा बुधवारी मारुतीला तुम्ही बुंदीचे लाडू अर्पण करू शकता. किंवा मंगळवारी मारुतीला तुम्ही बुंदीचा लाडूचा नैवेद्य दाखवायचा आहे. वळूया वृषभ रास किंवा वृषभ लग्न. 1 जानेवारी 2026ची जर कुंडली पाहिली तर तुमच्या राशीतच उच्चीचा चंद्र आहे. अष्टम स्थानामध्ये धनु राशीत मंगळ, शुक्र, रवी आणि बुध ही चतुर्ग्रही होणार आहे. गुरु 6 जूनपर्यंत तुमच्या धनस्थानी म्हणजे मिथुन राशीत असणार आहे आणि नंतर तो तृतीय स्थानी उच्चीचा होणार आहे. शनी संपूर्ण वर्षभर तुमच्या लाभस्थानी असणार आहे आणि चतुर्थ आणि दशम स्थानामध्ये केतू आणि राहू असणार आहे. वृषभ राशीच्या लोकांचं सर्वसाधारण आरोग्य कसं राहील, तर वर्षाच्या सुरुवातीला चतुर्ग्रही तुमच्या अष्टम स्थानातून होत आहे. त्यामुळे या वर्षात तुम्हाला तुमच्या आरोग्याची सगळ्यात जास्त काळजी घ्यायची आहे. तब्येतीच्या अनुषंगाने तुम्ही अजिबात बेजबाबदारपणे वागायचं नाहीये. जानेवारी, मे, जून, सप्टेंबर, नोव्हेंबर या काही महिन्यात तुम्हाला तुमच्या तब्येतीची विशेष काळजी घ्यायची. एकंदरीत हे वर्ष तुम्हाला तब्येतीकडे लक्ष देण्याचं आहे. कारण अधूनमधून तब्येतीची तक्रार डोकं वर काढणार आहे. तर तो आजार वाढण्यापेक्षा वेळीच औषधोपचार करा आणि आधी तुमचं रुटीनच नीट ठेवा, म्हणजे फार त्रास होणारच नाही. विद्यार्थी वर्गासाठी हे वर्ष कसं जाईल,
तर यावर्षी विद्यार्थी जेवढी मेहनत घेणार आहेत तेवढं यश त्यांना मिळणार आहे. भाग्य शनी लाभस्थानात आहे आणि तिथून संपूर्ण वर्षभर तो पंचम स्थानावर दृष्टी ठेवणार आहे. आणि वृषभ लग्नाचा शनी योगकारक ग्रह आहे. जर तुमच्या कुंडलीमध्ये बुधाची स्थिती चांगली असेल आणि तुमची चांगली महादशा अंतर्दशा चालू असेल किंवा गोचर ग्रह छान योग करत असतील, तुमच्या कुंडलीत जर बुधाची स्थिती चांगली असेल आणि तुमची जर चांगली महादशा अंतर्दशा चालू असेल किंवा गोचर भ्रमण चांगलं चालू असेल, तर यावर्षी तुम्ही दैदिप्यमान यश मिळवाल. किंवा तुम्ही शिक्षणासाठी परदेशी गेलायत किंवा तुम्हाला परदेशी जायचं आहे तरी सुद्धा तुम्हाला योग येईल. पण तुम्ही परदेशी असाल आणि तुमचं शिक्षण संपलं असेल तर तिथे तुम्हाला जॉब सुद्धा लागेल. एकंदरीत विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष चांगलं आहे, फक्त मेहनत घेणं आवश्यक आहे. तुमचं रिलेशनशिप किंवा वैवाहिक सौख्य कसं राहील? जर तुम्ही अजून अविवाहित असाल तर यावर्षी तुमचं लग्न ठरण्याचा नक्की योग येईल. रिलेशनशिप किंवा वैवाहिक सौख्य. जर तुम्ही अविवाहित असाल तर यावर्षी लग्न ठरण्याचा नक्की योग येईल. किंवा ज्यांचा विवाह झालेला आहे त्यांना सुद्धा वैवाहिक सौख्य चांगलं लाभेल. ज्यांना संतती प्राप्तीची इच्छा आहे त्यांची इच्छा सुद्धा यावर्षी पूर्ण होईल. मात्र याच्यासाठी दोन्ही पती पत्नींच्या कुंडल्या दाखवून मार्गदर्शन घेऊन मगच निर्णय घेणं उचित ठरेल. म्हणजे समजा काही करायचं असेल किंवा नक्की चान्स कधी घ्यायचा हे तुम्हाला एखादा उत्तम ज्योतिषी चांगल्या प्रकारे सांगू शकतो. एकंदरीत वैवाहिक सौख्य, संतान सौख्य चांगलं. त्यामुळे पारिवारिक जीवन सुद्धा चांगलं राहील, कारण या काळात तुमचे बरेचसे गैरसमज दूर होऊन जातील. फक्त सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळामध्ये नात्यांमध्ये गैरसमज होणार नाहीत याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. नोकरी किंवा व्यवसायाच्या बाबतीत काय फळ मिळेल? संपूर्ण वर्षभर गुरु मिथुन राशीत आहे आणि त्याच्यानंतर तो कर्केत उच्चीचा असणार आहे. वृषभ राशीचा योगकारक ग्रह शनी लाभात आहे वर्षभर. याच्यामुळे तुम्हाला नोकरीच्या चांगल्या संधी चालून येतील. आणि तुमच्या कुंडलीत जर गुरु शनीची स्थिती चांगली असेल तर हे वर्ष तुम्हाला खूप प्रगतीचं जाईल. तुम्हाला 7.5 सुद्धा चालू नाहीये, त्याच्यामुळे या सगळ्या ग्रहस्थितीचा तुम्ही अवश्य फायदा करून घ्या. एकंदरीत आर्थिक स्थिती कशी राहील तर 15 जानेवारी नंतर तुमची आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी चांगली राहील. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने कदाचित तुम्हाला मार्च नंतर बाहेरगावी सुद्धा जावं लागेल. जर तुम्ही MNC कंपनीमध्ये असाल तर परदेशी जाण्याची संधी सुद्धा तुम्हाला येईल, त्याचा लाभ तुम्ही नक्की घ्या. फेब्रुवारी, मार्च किंवा जुलैमध्ये तुम्ही एखादी चांगली नवीन गोष्ट चालू करू शकता. एकंदरीत यावर्षी तुम्हाला धनलाभ चांगला होईल. मात्र तुमचा काही खर्च आरोग्यावर सुद्धा होऊ शकतो, तर आपल्या तब्येतीची काळजी घ्या. जर तुम्हाला घर घ्यायचं असेल तर फेब्रुवारी, मार्च किंवा जून, जुलैमध्ये तुम्ही घर घेऊ शकता. मात्र चतुर्थ स्थानी वर्षभर केतू आहे, त्याच्यामुळे तुमच्या कुंडलीत रवीची स्थिती चांगली असणं अत्यंत महत्त्वाचं आहे, तरच तुम्ही घर घेऊ शकता. नाहीतर त्याच्यामध्ये काहीतरी गडबड सुद्धा होऊ शकते, अर्थात ते तुमच्या कुंडलीवर अवलंबून राहील. तर घर घेताना मात्र ज्योतिषाचं मार्गदर्शन अवश्य घ्या. तुम्हाला जर माझ्याकडून काही मार्गदर्शन हवं असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्याच्यावर व्हॉट्सअप करून तुम्ही तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकता. वृषभ राशीच्या लोकांनी उपाय काय करायचे तर यावर्षी तुम्ही श्री गणेशाची आराधना करणं आवश्यक आहे. तुम्ही बुधवारी गणपतीला शेंदूर वाहा आणि संपूर्ण वर्षभर तुम्ही सूर्याला अर्घ्य द्या. या सगळ्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल. वळूया मिथुन रास किंवा मिथुन लग्न. वर्षाच्या सुरुवातीलाच तुमच्या राशीमध्ये किंवा तुमच्या लग्नामध्ये गुरु आहे आणि जून नंतर तो धनस्थानी उच्चीचा होणार आहे. त्याचबरोबर भाग्य शनी दशम स्थानी आहे. तुमच्या कुंडलीत जर गुरुची स्थिती चांगली असेल तर यावर्षी तुम्हाला आर्थिक फायदा भरपूर होईल. सप्तमात सूर्य, बुध, त्याचबरोबर मंगळ आणि शुक्र ही चतुर्ग्रही होणार आहे आणि राहू, केतू भाग्य आणि तृतीय स्थानी असणार आहेत. आता या वर्षात सर्वसाधारण तुमचं आरोग्य कसं राहील तर सुरुवातीचे अगदी पहिले 3 महिने म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये तुम्हाला तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घ्यायची आहे.
कारण काही प्रमाणात मानसिक चिंता तुम्हाला त्रास देऊ शकते. याचबरोबर सप्टेंबर ते नोव्हेंबर या महिन्यात सुद्धा तुम्हाला तब्येतीची काळजी घ्यायची आहे. म्हणजे फार काही नाही, पण उगाचच कसंही खाणं पिणं किंवा आपली दिनचर्या चांगली नसणं हे यावर्षी तुम्हाला परवडणार नाहीये. विद्यार्थी वर्गासाठी हे वर्ष कसं जाईल? तर हे वर्ष उत्तम आहे. तुमच्या कुंडलीत शनीची स्थिती जर चांगली असेल तर आणि तुम्हाला परदेशी शिक्षणासाठी जायचं असेल तर त्याच्यासाठी हे वर्ष उत्तम आहे. मात्र तुमच्या आरोग्याची काळजी नक्की घ्या, जेणेकरून तुमच्या शिक्षणामध्ये तब्येतीची काळजी येणार नाही. तुम्हाला जर एखादी महत्त्वाची परीक्षा द्यायची असेल तर जूनमध्ये तुम्ही ती अवश्य द्या. यावर्षी नोकरी व्यवसाय कसा राहील? तर यावर्षी नोकरी व्यवसाय चांगला राहील. जुलै नंतर म्हणजे जेव्हा शनी वक्री होईल तेव्हा कामाचा ताण थोडा वाढू शकतो किंवा वरिष्ठांशी काही मतभेद होऊ शकतात. यावेळी तुम्ही संयम ठेवणं आवश्यक आहे. घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. आणि याचमुळे जर काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर तुम्ही ते जुलैच्या आधी घ्या. सप्टेंबर ते नोव्हेंबर या 3 महिन्यामध्ये कोणतेही महत्त्वाचे निर्णय किंवा एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात तुम्ही करू नका. जर तुमचा स्वतंत्र व्यवसाय असेल तर यावर्षी त्यातही उत्तम प्रगती होईल आणि तुम्हाला चांगला पैसा मिळेल. तुमची नोकरी किंवा व्यवसाय जर परदेशासंबंधी असेल तर त्यातून सुद्धा तुम्हाला चांगला धनलाभ होईल. एकंदरीत आर्थिक स्थिती मार्च, एप्रिल आणि मे मध्ये चांगली राहील आणि याच्याचमुळे या महिन्यामध्ये तुम्ही चांगली इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्याचप्रमाणे ऑगस्ट आणि नोव्हेंबर हे महिने सुद्धा तुम्हाला चांगले जातील. एकंदरीत काय तर यावर्षी तुम्हाला पैसा चांगला मिळणार आहे. रिलेशनशिप किंवा वैवाहिक सौख्य कसं राहील? तर संपूर्ण वर्षभर गुरु लग्नस्थानी आणि कुटुंबस्थानी असणार आहे. याच्यामुळे जर तुम्ही अविवाहित असाल तर यावर्षी तुमचा लग्न ठरण्याचा योग येईल. त्याचप्रमाणे जर तुम्ही विवाहित असाल तर तुम्हाला वैवाहिक सौख्य चांगलं मिळेल. जर तुमची एखादी रिलेशनशिप चालू असेल तर यावर्षी त्याचं रूपांतर विवाहामध्ये होईल किंवा एखादी चांगली नवीन रिलेशनशिप तुमची चालू होऊ शकते. त्याचप्रमाणे तुमचं लग्न झालंय आणि तुम्हाला संतान प्राप्तीची इच्छा आहे तर यावर्षी तुम्हाला संतान प्राप्तीचे योग सुद्धा नक्की येतील. मात्र तुमच्या कुंडलीप्रमाणे जर एखाद्याला ट्रीटमेंटची गरज असली किंवा ट्रीटमेंट करून मग संतती होणार असेल तर ती ट्रीटमेंट कधी करायची याचा सल्ला चांगल्या ज्योतिषाकडून नक्की घ्या. जानेवारी महिन्यात आपल्या जोडीदाराशी वाद होणार नाहीत याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. जसं वाद होणार नाहीत ही काळजी घ्यायची, तसंच दोघांमध्ये मतभेद होणार नाहीत याची सुद्धा काळजी या काळात घ्यायची आहे. एकंदरीत या वर्षात तुम्हाला पैसा चांगला मिळणार आहे, पण तो पैसा तुम्ही चांगल्या ठिकाणी गुंतवायचा आहे. अविचाराने कोणताही निर्णय घेऊन कुठेही पैसे गुंतवू नका. पैसा आल्यामुळे साहजिकच आपला हात ढिला राहतो आणि भरपूर खर्च केला जातो, तर खर्चावर नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. एकंदरीत मिथुन राशीला हे वर्ष चांगलं जाणार आहे. काही वेळा आपल्या तब्येतीची काळजी मात्र नक्की घ्यायची आहे. मिथुन राशीच्या लोकांनी उपाय काय करायचा आहे तर दररोज सूर्याला अर्घ्य देणं, हनुमान चालीसा वाचणं आणि आपल्या कुलदेवीची उपासना करणं हे तुमच्यासाठी चांगलं राहील. वळूया कर्क रास किंवा कर्क लग्न. वर्षाच्या सुरुवातीला गुरु व्ययस्थानी असणार आहे आणि जून नंतर तो लग्नस्थानी किंवा तुमच्या राशीमध्ये उच्चीचा होणार आहे. शनी संपूर्ण वर्षभर भाग्यस्थानी राहणार आहे, मात्र तोय तुमच्या कुंडलीचा सप्तमेश आणि अष्टमेश आहे. षष्ठस्थानी बुध, शुक्र, रवी आणि मंगळ ही चतुर्ग्रही होणार आहे. जर तुमच्या कुंडलीत शनीची स्थिती चांगली नसली तर यावर्षी तुम्हाला थोडा जास्त संघर्ष करावा लागणार आहे. या वर्षात तुमचं आरोग्य कसं राहील तर वर्षाचे सुरुवातीचे 3 महिने म्हणजे जानेवारी ते मार्च तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. षष्ठेश गुरु जूनपर्यंत व्ययस्थानी आहे आणि त्याची दृष्टी षष्ठ स्थानावर राहणार आहे आणि यानंतरही तो लग्नात राहणार आहे. त्यामुळे एकंदर वर्षभर तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. थोडक्यात तुम्हाला आरोग्याबद्दल जागरूक राहायचं आहे आणि याच्यासाठी दिनचर्या नीट ठेवायची आहे. योग्य व्यायाम आणि योग्य आहार अत्यंत आवश्यक आहे. याच वेळी वर्षभर राहू सुद्धा अष्टम स्थानात आहे. त्यामुळे तुम्हाला एखादा जुना आजार असेल, त्याने पुन्हा डोकं वर काढलं असेल
तर तात्काळ औषधोपचार करा. अंगावर कोणतंही दुखणं काढू नका आणि वर्षभर खाण्यापिण्याची अत्यंत काळजी घ्या. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष कसं जाईल तर जून नंतर गुरु तुमच्याच राशीमध्ये उच्चीचा असणार आहे आणि त्याची दृष्टी पंचम आणि नवम या दोन्ही शिक्षणाच्या स्थानांवर असणार आहे. त्याच्यामुळे जून नंतर तुम्हाला जे जे काही शिकायचे, ज्या कोणत्या परीक्षा द्यायचे, सर्टिफिकेशन करायचे, ते सगळं तुम्ही जून नंतर करू शकता. आणि तुमच्या कुंडलीत जर गुरुची स्थिती चांगली असेल किंवा तुमचं मंगळ चांगला असेल तर तुम्ही या काळात दैदिप्यमान यश मिळवू शकता. जर तुम्हाला उच्च शिक्षण घ्यायचं असेल आणि त्याच्यासाठी परदेशी जायचं असेल किंवा इथे सुद्धा उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही या वर्षात चांगल्या प्रकाराने घेऊ शकता. वैवाहिक सौख्य या वर्षात कसं राहील तर सप्तमेश शनी भाग्यात आहे आणि भाग्येश गुरु आहे, तो व्ययस्थानी आहे आणि त्याच्यानंतर तो लग्नात असणार आहे. त्यामुळे जूनपर्यंत जोडीदाराबरोबर सामंजस्याने वागा. कोणत्याही प्रकारचा वाद होणार नाही याची काळजी घ्या. आणि जून नंतर गुरु जेव्हा उच्चीचा होईल तेव्हा तुमचं वैवाहिक सौख्य चांगलं राहील, कारण तुमच्यातले गैरसमज दूर होतील किंवा भांडण मिटेल. मात्र जूनपर्यंत वाद किंवा गैरसमज होणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. तुमचं जर रिलेशनशिप असेल तर त्याच्यामध्येही फारसा त्रास होणार नाही. मात्र पार्टनरबरोबर कटू शब्द बोलणं टाळा. आणि सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात ओव्हर पॉझेसिव्ह राहू नका. त्याचा त्रास तुमच्या पार्टनरला होऊ शकतो आणि त्याच्यामुळे तो तुम्हालाही होऊ शकतो. नोकरी व्यवसाय कसा राहील तर नोकरी व्यवसाय चांगला राहील. थोडा संघर्ष जास्त राहील किंवा थोडी मेहनत जास्त घ्यावी लागेल. तुम्हाला जर एखाद्या नवीन कामाची सुरुवात करायची असेल तर फेब्रुवारी, एप्रिल, मे किंवा जून या काळामध्ये तुम्ही करू शकता. नोकरीत थोडा संघर्ष राहील, त्रास नाही होणार, पण मेहनत किंवा दगदग जास्त होईल आणि त्याच्यामुळे थोडं आरोग्य बिघडू शकतं, आरोग्यावर खर्च होऊ शकतो. तर आरोग्याची काळजी घ्या, म्हणजे तुम्ही तुमच्या नोकरी व्यवसायात सुद्धा प्रगती करू शकता. त्यामुळे वर्षभर आर्थिक स्थिती कशी राहील तर ती ठीक राहील. फेब्रुवारीमध्ये तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतात. पहिल्या 6 महिन्यात आणि नंतर नोव्हेंबर नंतर तुम्हाला पैसे चांगले मिळतील. ते चांगल्या ठिकाणी गुंतवा. तुमचा जर स्वतंत्र व्यवसाय असेल तर त्यातूनही याच काळात पैसे मिळतील किंवा परदेशी जर तुमचा व्यवसाय असेल तर त्यातून सुद्धा तुम्हाला धन मिळेल. जर तुम्हाला घर किंवा गाडी घ्यायची असेल तर ती एप्रिल नंतर घ्या. मात्र तुम्हाला कर्ज काढून घर किंवा गाडी घ्यायची असेल तर त्या कर्जाची परतफेड करण्याचं नियोजन तुम्ही नीट करा. ते रिपेमेंट नीट होईल याची काळजी घ्या, तरच कर्ज घ्या. ऑक्टोबर आसपास रवी आणि मंगळ दोन्ही नीचीचे राहतील, त्यावेळी जरा जास्त काळजी घ्या. एकंदरीत पैसा ठीक मिळणार आहे, थोडी दगदग राहील. कर्क राशीच्या लोकांनी उपाय काय करायचे तर दर सोमवारी शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करा आणि गुरुवारी गुरूंचं दर्शन घ्या किंवा गुरुवारी पिवळे वस्त्र किंवा हरभऱ्याची डाळ दान करा. वळूया सिंह राशीकडे. सिंह रास किंवा सिंह लग्न. नववर्षाच्या सुरुवातीला तुमच्या लग्नामध्ये किंवा तुमच्या राशीमध्ये केतू आहे आणि समोर सप्तम स्थानामध्ये राहू असणार आहे. पंचम स्थानी बुध, शुक्र, रवी, मंगळ ही चतुर्ग्रही आहे. दशमात उच्चीचा चंद्र आहे आणि लाभामध्ये गुरु आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे जून नंतर तो व्ययस्थानी उच्चीचा असणार आहे. आणि संपूर्ण वर्षभर शनी अष्टम स्थानात आहे, म्हणजे तुमच्या राशीला अष्टम ढय्या चालू आहे. एकंदरीत या वर्षात तुमचं आरोग्य कसं राहील. जानेवारीपासून म्हणजे फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल हे रवीचं गोचर तुम्हाला फारसं चांगलं जाणार नाही, कारण रवी तुमचा राशीचा स्वामी आहे. त्याच्यामुळे या काळात तुम्हाला तुमच्या आरोग्याची जास्तीत जास्त काळजी घ्यायची आहे. आणि काळजी घ्यायची म्हणजे काय तर दिनचर्या नीट ठेवायची आणि कोणत्याही आजाराने जर डोकं वर काढलं तर औषधोपचार वेळेवर करायचे. मिड जुलैनंतर सुद्धा तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. 27 जुलैमध्ये शनी वक्री होणार आहे. तुमची अष्टमढय्या चालू आहे. त्याच्या या सगळ्यामुळे तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी म्हणजे मानसिक आणि शारीरिक दोन्ही आरोग्याची काळजी तुम्हाला घ्यायची. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष कसं जाईल तर विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष खूप चांगलं जाईल.
तुम्हाला जे शिकायचं आहे ते तुम्ही या वर्षामध्ये शिकू शकता. फक्त तब्येतीकडे लक्ष द्या. आजारपणामुळे किंवा तब्येत ठीक नाही म्हणून मी अभ्यास नाही करू शकलो आणि माझं शिक्षण राहिलं, असं होऊ देऊ नका. सुरुवातीपासून दिनचर्या चांगली ठेवा. अगदी तुम्ही परदेशी सुद्धा शिक्षणासाठी जाऊ शकता. त्या फॉर्मॅलिटीज व्यवस्थित पूर्ण करा, मग तुम्ही नक्की जा. तुमचं रिलेशनशिप किंवा वैवाहिक सौख्य कसं राहील, तर तुमचा पंचमेश गुरु जूनपर्यंत लाभस्थानी असणार आहे आणि तिथून त्याची दृष्टी पंचम स्थानावर असणार आहे आणि याचमुळे तुमची एखादी चांगली रिलेशनशिप होण्याची शक्यता राहील. मात्र त्यात वादाचे प्रसंग येऊ देऊ नका, नाहीतर त्याचा त्रास तुम्हालाच होईल. तुमचं जर लग्न झालं असेल तर या वर्षात तुम्हाला आपल्या जोडीदाराबरोबर सामंजस्याने वागायचं आहे, कारण वर्षभर सप्तमेश अष्टमात राहणार आहे आणि 27 जुलैला तो शनी वक्री होणार आहे. याच्यामुळे आपल्या जोडीदारासोबत चांगलं वागणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्या ज्या गोष्टींवरून वाद होतोय ते टाळण्याचा प्रयत्न करा किंवा समजुतीने वागा, जेणेकरून तुमचं वैवाहिक सौख्य चांगलं राहील. या वर्षात नोकरी व्यवसाय कसा राहील, तर तुमची शनीची अष्टम ढैया चालू आहे. शनी अष्टमात वर्षभर असणार आहे आणि तिथून त्याची दृष्टी दशम स्थानावर राहणार आहे. तुमच्या कुंडलीमध्ये शनीची स्थिती जर चांगली नसेल तर या वर्षात तुम्ही घाईघाईने कोणताही निर्णय घ्यायचा नाहीये. एखादी चांगली संधी मिळाली आहे किंवा पगार वाढवून मिळालाय म्हणून चटकन नोकरी सोडू नका. आधी विचार करा, विचारपूर्वक निर्णय घ्या आणि याच्यासाठी कोणाचा तरी सल्ला अवश्य घ्या, नाहीतर निर्णय चुकून तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. एकंदरीत कोणती संधी आहे असं वाटलं तरी घाईघाईने निर्णय घ्यायचा नाहीये. म्हणजे कधी कधी आपण नोकरी बदलतो आणि मग तिथे गेल्यावर आपल्याला बेंचवर बसावं लागतं आणि नंतर तुमचा परफॉर्मन्स चांगला नाही असं सांगितलं जातं, म्हणजे आगीतून फुफाट्यात. तर अशी वेळ येऊ देऊ नका आणि अशी जर संधी आली तर ज्योतिषाचं मार्गदर्शन अवश्य घ्या. उगाच आगीतून फुफाट्यात पडू नका. अगदी विचारपूर्वक निर्णय घ्या. जर तुमचा स्वतंत्र व्यवसाय असेल तिथे सुद्धा घाईघाईने निर्णय घेणं टाळा आणि कोणतेही निर्णय घेताना ज्येष्ठांचा सल्ला किंवा ज्योतिषाकडून मार्गदर्शन अवश्य, कारण नोकरी व्यवसायात जर तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर ते चुकू नये याची काळजी तुम्ही घेणं आवश्यक आहे. जोपर्यंत गुरु लाभस्थानात आहे म्हणजे फर्स्ट हाफमध्ये तुम्ही काही निर्णय घेऊ शकता, फक्त ते विचारपूर्वक घ्या, कारण त्याच्यानंतर गुरुसुद्धा व्ययस्थानी जाणार आहे. एकंदरीत आर्थिक स्थिती कशी राहील, तर धनलाभ ठीक होईल, पण चढ उतार राहू शकतात किंवा अचानक काही खर्च होऊ शकतात. तर आपल्याकडे असलेले पैसे सांभाळून ठेवा, योग्य ठिकाणी गुंतवा आणि इन्व्हेस्टमेंट करताना सुद्धा चांगली काळजी घ्या, म्हणजे तुम्हाला फायनान्शियल क्रायसिसला तोंड द्यावं लागणार नाही. व्यवसायात सुद्धा काही प्रमाणात फ्लक्च्युएशन राहील, तर धाडसी निर्णय घेऊ नका. या वर्षात उपाय काय करायचे, तर सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या कामांवर कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. बेजबाबदारपणा अजिबात नको. काही वेळेला तुम्ही तुमच्या मित्रांची किंवा वरिष्ठांची मदत घेऊ शकता. उपाय काय करायचा आहे, तर शिव आराधना किंवा शिव चालिसा वाचायची आहे. श्री गणेशाची उपासना तुम्ही करायची आहे आणि शनिवारी काळे वस्त्र दान करा किंवा तिळाचं तेल किंवा राईचं तेल दान करा. वळूया कन्या रास किंवा कन्या लग्नाकडे. कन्या लग्नाच्या सप्तम स्थानातून शनी वर्षभर भ्रमण करणार आहे आणि षष्ठ आणि व्यय स्थानातून राहू आणि केतू वर्षभर असणार आहे. चतुर्थ स्थानामध्ये बुध, शुक्र, रवी, मंगळ ही चतुर्ग्रही होत आहे. तर गुरु जूनपर्यंत दशम स्थानात मिथुन राशीत आणि नंतर लाभस्थानात तो उच्चीचा होणार आहे. कन्या राशीच्या लोकांचं सर्वसाधारण आरोग्य कसं राहील, तर आरोग्याच्या फारशा तक्रारी या वर्षात राहणार नाही. अगदी सुरुवातीला म्हणजे जानेवारीत तब्येत चांगली राहील, मात्र फेब्रुवारी ते एप्रिलपर्यंत थोडी तब्येतीची काळजी घेणं आवश्यक आहे. कारण आधी रवी राहू ग्रहण योग होईल, म्हणजे षष्ठ स्थानामध्ये राहूवरून रवीचं भ्रमण होईल आणि नंतर सप्तम स्थानातून शनीवरून रवीचं भ्रमण होईल आणि नंतर अष्टमातून रवीचं भ्रमण होईल. रवीची ही तिन्ही भ्रमणं थोडी तब्येतीच्या दृष्टिकोनातून त्रासदायक ठरू शकतात, कारण रवी या कुंडलीचा व्ययेश आहे.
मात्र याच्यानंतर आरोग्यात चांगली सुधारणा होईल आणि नंतर पुढे वर्षभर फारसा त्रास होणार नाही. एकंदरीत कन्या राशीच्या लोकांना काही ठराविक महिने सोडले तर आरोग्याच्या तक्रारी फारशा राहणार नाहीत आणि त्याचमुळे या महिन्यात जर काळजी घेतली तर वर्षभर तुमची तब्येत किंवा तुमचं आरोग्य चांगलं राहील. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष कसं जाईल तर जून नंतर विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगले दिवस आहेत. कारण जून नंतर रवी लाभस्थानी कर्क या राशीत उच्चीचा होईल आणि त्याची 7वी दृष्टी समोर पंचम या शिक्षणाच्या स्थानावर राहील. त्याच्यामुळे जून नंतर तुम्हाला जे जे काही शिकायचं आहे किंवा ज्या परीक्षा द्यायचे त्या परीक्षा तुम्ही द्या आणि अभ्यास व्यवस्थित करा. तुम्हाला चांगलं यश नक्की मिळेल. तुम्हाला कोणत्याही प्रकारचं उच्च शिक्षण घ्यायचं असेल, एखादं सर्टिफिकेशन करायचं असेल किंवा अगदी उच्च शिक्षणासाठी परदेशी जायचं असेल, त्यासाठी सुद्धा हे वर्ष तुम्हाला चांगलं ठरणार आहे. एकंदरीत अभ्यासाच्या दृष्टिकोनातून चांगलं वर्ष आहे. रिलेशनशिप किंवा वैवाहिक सौख्य. पंचमेश शनी सप्तमात वर्षभर असणार आहे. त्यामुळे या वर्षात तुमची एखादी चांगली रिलेशनशिप होऊ शकते. मात्र शनी षष्ठेश सुद्धा आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांनी या गोष्टीची जास्त काळजी घ्यायची की कोणत्याही प्रकारे गैरसमज वाढणार नाही आणि वादाचं रूपांतर खूप मोठ्या भांडणात होईल असं तुम्ही कोणत्याही प्रकाराने वागायचं नाहीये. कोणतीही गोष्ट समजुतीने घ्यायची आणि मग विचारपूर्वक आणि सामंजस्याने बोलणं करून एकमेकांमधले वाद संपवायचे आहेत. मात्र जून नंतर हा सप्तमेश लाभस्थानी जाणार आहे, तो उच्चीचा होणार आहे आणि त्याची दृष्टी सप्तम स्थानावर असणार आहे. त्यामुळे तुमचे वाद आपोआपच संपतील आणि मग तुमचं वैवाहिक सौख्य चांगलं राहील. मात्र यासाठी आधी जे जून नंतर क्वचित वाद होतील ते वाद वाढणार नाहीत याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. नोकरी किंवा व्यवसायाच्या दृष्टीने हे वर्ष कसं जाईल तर हे वर्ष नोकरी व्यवसायाच्या दृष्टिकोनातून उत्तम आहे. जून नंतर गुरु जेव्हा कर्केत जाईल तेव्हा अनेक प्रकारचे लाभ तुम्हाला होऊ शकतात. गुरु उच्चीचं झाल्यानंतर एखादी इन्व्हेस्टमेंट विचारपूर्वक केली किंवा एखादं नवीन काम तुम्हाला चालू करायचं आहे ते जर तुम्ही चालू केलं तर त्याच्यातून तुम्हाला चांगला आर्थिक लाभ होऊ शकतो. एकंदरीत आर्थिक स्थिती चांगली राहील, पैशाची आवक चांगली राहील. मात्र ज्यावेळी रवीचं भ्रमण 6, 7 आणि 8 स्थानातून होणार आहे तेव्हा तुमचे काही अनावश्यक खर्च वाढू शकतात. मग ते आरोग्यावर सुद्धा असू शकतात किंवा विनाकारणही कशावर खर्च होऊ शकतात. तर या खर्चाची तजवीज तुम्हाला ठेवायची आहे आणि कोणत्याही प्रकारे अनावश्यक खर्च तुम्हाला टाळायचा. योग्य वेळ नसताना घेतलेले चुकीचे निर्णय तुम्हाला नुकसान देणारे ठरू शकतात. याच्यामुळे जेव्हा तुम्ही निर्णय घ्याल तेव्हा ज्योतिषाचं मार्गदर्शन अवश्य घ्या. कारण पुढे जून ते नोव्हेंबरमध्ये तुम्हाला पैसे चांगले मिळणारच आहेत. त्याच्यामुळे शक्यतो निर्णय सुद्धा त्यावेळी घ्या म्हणजे तुम्हाला पैसे चांगले मिळतील आणि त्याची बचत चांगली होईल. जर तुमचा व्यवसाय असेल आणि एखाद्याची पार्टनरशिप तुम्हाला करायची असेल तर ती पार्टनरशिप मात्र तुम्हाला जुलैपूर्वी करायची. कारण जुलैमध्ये शनी वक्री होणार आहे. त्याच्यामुळे याच्यात काही त्रास होऊ शकतो आणि आधी पार्टनरशिपमध्ये धंदा होऊ शकतो की नाही म्हणजे पार्टनरशिप तुम्हाला लाभदायक आहे की नाही याची खात्री तुमच्या कुंडलीनुसार नक्की करून घ्या. मग कन्या राशीच्या लोकांनी उपासना काय करायचे किंवा उपाय काय करायचे तर रोज हनुमान चालीसा वाचायची आहे. दररोज सूर्याला अर्घ्य देणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करा आणि हो शनी चालीसा अवश्य म्हणा. आता आपण उरलेल्या 6 राशींचं राशी भविष्य बघू. तत्पूर्वी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील म्हणजे एखाद्या विषयाबद्दल माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा. माझ्या परीने ते सांगण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. आणि तुम्हाला जर माझ्याकडून ज्योतिष मार्गदर्शन हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर देत आहे. त्यावर व्हॉट्सअप करून तुम्ही तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकता. वळूया तुळ राशीकडे. तुळ रास किंवा तुळ लग्न. तुळ राशीच्या 6ठ स्थानामध्ये वर्षभर शनी असणार आहे जो 27 जुलैला वक्री होणार आहे.
तूळ राशीला शनी हा योगकारक आहे आणि शनी षष्ठात असल्यामुळे तो चांगली फळं देणार आहे, कारण षष्ठ स्थानी पापग्रह चांगली फळं देते. पंचम स्थानात राहू असणारे आणि लाभस्थानात केतू असणारे, तेही जवळजवळ वर्षभर. तृतीय स्थानामध्ये रवी, शुक्र, मंगळ आणि बुध ही चतुर्ग्रही होणार आहे. सर्वसाधारणपणे हे वर्ष तुमच्यासाठी चांगलं आहे. यावर्षी तुमचं आरोग्य कसं राहील, तर एकंदरीत वर्षभर तुमचं आरोग्य चांगलं राहील. षष्ठात शनी आहे, पण तो तुमच्या कुंडलीचा इष्टग्रह आहे आणि तुमच्या कुंडलीत जर शनीची स्थिती चांगली असेल तर आरोग्याच्या फारशा तक्रारी राहणार नाहीत. मात्र शनी तुमच्या कुंडलीत चांगला नसला तर वाताच्या तक्रारी जर असतील तर त्याच्यावर वेळीच उपाययोजना म्हणजे औषधोपचार करा. याचबरोबर तुमच्या कुंडलीचा षष्ठेश गुरु आहे, तो सध्या मिथुन राशीत म्हणजे भाग्यात असणार आहे, पण जूनमध्ये तो उच्चीचा कर्केत असणार आहे, पण तो षष्ठ स्थानावर दृष्टी ठेवणार आहेच. तर पोटाच्या तक्रारी काही असल्या तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही औषधोपचार करायचे आहेत. आणि पोटाच्या तक्रारीसाठी तुमच्या खाण्यावर नियंत्रण असलं पाहिजे. नियंत्रण म्हणजे वेळेवर खाणं आणि योग्य खाणं हे महत्त्वाचं आहे. विद्यार्थी वर्गासाठी हे वर्ष कसं जाईल, तर विद्यार्थ्यांसाठी जूनपर्यंत खूप चांगले दिवस आहेत. तुम्हाला उच्च शिक्षण घ्यायचं आहे, कोणत्याही प्रकारचं शिक्षण घ्यायचं आहे किंवा परदेशी शिकायला जायचं आहे किंवा तुमचं शिक्षण परदेशी झाले आणि तुम्हाला तिथे नोकरी शोधायची, तर या सगळ्या गोष्टी या वर्षात होत. कोणती परीक्षा द्यायची तर ती मात्र तुम्ही जूनपर्यंत शक्यतो द्या. एकंदरीत शिक्षणासाठी चांगले दिवस आहेत आणि शिक्षणानंतर नोकरीसाठीही उत्तम दिवस आहेत. रिलेशनशिप किंवा वैवाहिक सौख्य कसं राहील, तर जे लोक अविवाहित आहेत त्यांचं लग्न यावर्षी ठरू शकतं किंवा ज्यांचं रिलेशनशिप चालू आहे त्याचं पुढे लग्नामध्ये रूपांतर होईल आणि विवाहोत्तर तुमचा भाग्योदय सुद्धा होईल. एकंदरीत वैवाहिक सौख्य चांगलं राहील. मात्र तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या बोलण्यात संयम असला पाहिजे. बोलण्यामध्ये विखार असता कामा नये. थोडक्यात बोलताना अपशब्द टाळा आणि याच्यामुळे काय होईल तर कोणतेही गैरसमज होणार नाही. आणि यासाठी तिसऱ्या कोणालाही, तुमच्यामध्ये जरी काही भांडणं असली तरी ते सोडवण्यासाठी कोणालाही मध्ये घेऊ नका. तुम्हीच बोला, तुमचे प्रश्न सुटतील किंवा सामंजस्याने तुम्ही तुमच्यातले वाद संपवू शकता. नोकरी किंवा व्यवसाय कसा राहील, तर जानेवारी महिना तुम्हाला चांगला जाईल. एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात तुम्ही या काळात करू शकता किंवा नोकरीमध्ये तुम्हाला बढती किंवा प्रमोशन मिळण्याची शक्यता राहील. मात्र 15 फेब्रुवारी ते 15 मार्च या काळात कोणतीही रिस्क तुम्ही घ्यायची नाहीये. बाकी नोकरीमध्ये तुमची प्रगती होईल. तुमचा व्यवसाय असेल तर तो सुद्धा उत्तम रीतीने चालेल. त्याच्यातून तुम्हाला चांगला पैसा मिळेल आणि अर्थातच पैसा आला म्हणजेच सुख समृद्धी तुमच्या घरी नांदेल. 2 जून नंतर गुरु उच्चीचा होणार आहे. तो दशम स्थानीच उच्चीचा असणार आहे. त्यामुळे अनेक वेगवेगळे लाभ किंवा वेगवेगळ्या प्रकारातून तुम्हाला पैसे मिळू शकतात. एकंदरीत तुमची स्वतःची मूळ कुंडली जर चांगली असेल तर या वर्षामध्ये तुमचे जे गोल आहेत ते तुम्ही अचीव करू शकता. तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही पोचू शकता. मात्र याच्यासाठी अविचाराने निर्णय घेऊ नका किंवा कोणतं धाडस करू नका. तुमच्या कुंडलीत तसे योग असणं अत्यंत महत्त्वाचं असतं किंवा तुमची महादशा अशा वेळी चांगली असणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे ज्योतिषाचं मार्गदर्शन अवश्य घ्या. या काळात तुमचा परदेशी व्यापार सुद्धा होऊ शकतो किंवा परदेशी कंपनीत तुम्हाला नोकरीची संधी सुद्धा येऊ शकते, ती घ्या. जर तुम्हाला घर घ्यायचं आहे किंवा गाडी घ्यायची आहे तर 15 फेब्रुवारी ते 15 मार्च आणि 10 सप्टेंबर ते नोव्हेंबर सोडून कोणत्याही वेळी तुम्ही गाडी किंवा घर बुक करू शकता. एकंदरीत हे वर्ष तूळ राशीच्या लोकांना चांगलं जाईल. मग तूळ राशीच्या लोकांनी उपाय काय करायचे, तर नेहमी सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. कारण ज्यावेळी मंगळ आणि रवी दोघंही नीचीचे होतील तेव्हा काही त्रास तुम्हाला होऊ शकतो. आदित्य हृदय स्तोत्र तसं विष्णू सहस्रनाम रोज वाचा आणि सोबत हनुमान चालिसाचा पाठ सुद्धा करा. वळूया वृश्चिक रास किंवा वृश्चिक लग्न. वृश्चिक राशीच्या पंचमामध्ये शनी वर्षभर असणार आहे. त्याचबरोबर चतुर्थात राहू आणि दशम स्थानी केतू सुद्धा वर्षभर असणार आहे.
आणि धनस्थानी म्हणजे द्वितीयामध्ये रवी, बुध, शुक्र, मंगळ ही चतुर्ग्रही होणार आहे. आणि गुरु जूनपर्यंत अष्टम स्थानी आणि नंतर भाग्यस्थानी कर्केचा म्हणजे उच्चीचा असणार आहे. एकंदर ग्रहस्थिती मध्यम आहे. काही महिने तुम्हाला चांगले जातील, काही काळात तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यायची. तर सर्वप्रथम आपण आरोग्य कसं राहील ते पाहूया. वर्षाच्या सुरुवातीपासून जूनपर्यंत गुरु अष्टम स्थानात असणार आहे. त्याच्यामुळे पहिले 6 महिने तुम्ही तब्येतीची हेळसांड करू नका. आपल्या आरोग्याची नीट काळजी घ्या, म्हणजे पुढचं संपूर्ण वर्ष तुम्हाला चांगलं जाईल. लिव्हरचा किंवा पोटाचा काही त्रास असेल तर वेळेवर औषधोपचार करा. दुखणं अंगावर अजिबात काढू नका. गळा, घसा किंवा छाती संबंधी सुद्धा एखादा त्रास होऊ शकतो. त्रास झाल्यावरच औषधोपचार घ्या, म्हणजे तो त्रास पुढे वाढणार नाही. एकंदरीत पहिले 6 महिने तब्येतीची काळजी घ्यायची. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष कसं जाईल तर तुमच्या पंचमात वर्षभर शनी आहे आणि शनी मेहनतीने फळ देतो. त्यामुळे तुम्ही लक्षात काय ठेवायचं आहे तर तुमचं शिक्षण काहीही असेल तरी तुम्हाला मेहनत खूप घ्यायची आहे, खूप अभ्यास करायचा आहे आणि तो सुद्धा थरली, म्हणजे शनी तुम्हाला यश नक्की देईल. कारण याच वेळी जूनपर्यंत गुरुसुद्धा अष्टमात आहे. त्यामुळे तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करणं, अभ्यास वेळेवर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मात्र जून नंतर गुरु भाग्यस्थानी जाईल, तो उच्चीचा राहील आणि मग तिथून तो पंचमावर सुद्धा दृष्टी टाकेल आणि त्याच्यानंतर जून नंतर मात्र तुम्हाला शिक्षणात चांगलं यश मिळेल. मात्र फेब्रुवारी आणि मार्चमध्ये ज्यांच्या परीक्षा आहेत त्यांनी तिकडे अतिशय लक्ष देणं गरजेचं आहे. बाकी गुरु उच्चीचा झाल्यानंतर तुमच्या मेहनतीला नक्की यश मिळेल. वृश्चिक राशीच्या लोकांचा नोकरी व्यवसाय कसा राहील तर फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला चांगले दिवस आहेत. फेब्रुवारी नंतर 15 मार्चपर्यंत मात्र थोडीशी सावधगिरी बाळगा. कोणतेही निर्णय घाईघाईने घेऊ नका. जसं आहे तसं चालू राहू दे. कोणतीही नवीन गोष्ट तुम्ही चालू करायची नाहीये. मात्र हे 2 महिने गेल्यानंतर पुन्हा तुम्ही जोमाने कामाला लागा, तुम्हाला यश मिळेल. वर्षभर केतू तुमच्या दशमस्थानी असणार आहे. जर तुमच्या कुंडलीत रवीची स्थिती चांगली असेल तर तुम्हाला चांगले लाभ होतील. नाहीतर तुम्हाला नोकरीमध्ये काही कष्ट पडू शकतात, काही दगदग होऊ शकते. त्यासाठी तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. मात्र तुमचा रवी चांगला असेल तर तुमची प्रगती चांगली होईल. 2 जून नंतर जेव्हा गुरु भाग्यस्थानी येईल तेव्हा पैशाची आवक चांगली राहील. तुमचा बिझनेस सुद्धा चांगला राहील आणि तुम्ही नोकरीत असाल तिथेही तुम्हाला प्रमोशन मिळू शकतं आणि त्यातूनही तुम्हाला पैशाचा लाभ होईल. थोडक्यात गुरु बदलल्यानंतर तुमचं नशीब तुम्हाला साथ देईल. एकंदरीत या वर्षात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील आणि मे नंतर तुम्हाला भरघोस यश मिळेल. तुम्हाला जर घर घ्यायचं असेल किंवा गाडी घ्यायची असेल तर मे पासून सप्टेंबरपर्यंत तुम्ही ते घेऊ शकता. वृश्चिक राशीच्या लोकांनी उपाय काय करायचा आहे तर गुरुच्या बीजमंत्राचा जप तुम्ही करायचा आहे किंवा केशर चंदनाचा टिळा तुम्ही रोज माथ्याला लावायचा आहे. गुरुवारी पिवळे वस्त्र दान करायचे आहे. वळूया धनुराशीकडे. वर्षाच्या सुरुवातीलाच तुमच्या राशीमध्ये रवी, मंगळ, शुक्र आणि बुध हा चतुर्ग्रही योग होत आहे. वर्षभर शनी मीन राशीत चतुर्थात असणार आहे आणि तृतीय स्थानी राहू आणि भाग्यस्थानी केतू सुद्धा जवळजवळ वर्षभर असणार आहे. सप्तम स्थानी गुरु जूनपर्यंत असणार आहे आणि जून नंतर तो अष्टम स्थानात जाईल, पण तिथे तो उच्चीचा असेल. यावर्षी तुम्हाला शनीची चतुर्थ ढय्या चालू असणार आहे. या वर्षभरात धनुराशीच्या लोकांचं आरोग्य कसं राहील तर शनीची तृतीय दृष्टी षष्ठ स्थानावर आहे. त्याच्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. कारण शनी धनुराशीचा इष्टग्रह नाहीये आणि तुम्हाला शनीची ढय्या सुद्धा चालू आहे. या चतुर्थ ढय्याचा त्रास नेहमी आरोग्यावर होतो. त्यामुळे या वर्षात तुम्ही आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. एखादा छोटासा आजार झाला तरी तो अंगावर काढायचा नाहीये. वेळेवर डॉक्टरांकडून औषधोपचार करून घ्यायचे आहेत. नाहीतर या छोट्या त्रासाचंच मोठ्या त्रासामध्ये रूपांतर होऊ शकतं. पण तुमच्या कुंडलीत जर गुरुची स्थिती चांगली असेल तर तुम्हाला खूप त्रास न होता थोडा त्रास होईल आणि तुम्हाला लवकरच बरं वाटेल. वर्षाच्या सुरुवातीला चतुर्ग्रही आहे. वर्षाचे पहिले 2 महिने तुम्हाला चांगले जातील. त्यावेळी आरोग्य चांगलं राहील.
मात्र मार्च एप्रिलमध्ये तुम्हाला थोडासा त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्येही तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष कसं जाईल, तर विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष चांगलं आहे. तुम्ही जितकी मेहनत कराल त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. परदेशी शिक्षणाचा सुद्धा योग येऊ शकतो. एक लक्षात ठेवा, यावर्षी परदेशी शिक्षणाला जाण्याचे योग आहेत, बऱ्याच राशींना आहेत, पण मुळात तुमच्या कुंडलीमध्ये परदेशी शिक्षण घेण्याचा योग असला पाहिजे, परदेशी जाण्याचा योग असला पाहिजे, तरच हा योग आपल्याला लाभ देतो. रिलेशनशिप किंवा वैवाहिक सौख्य कसं राहील, तर जूनपर्यंत सप्तमामध्ये गुरु असणारे, जो तुमचा राशी स्वामी आहे आणि त्याची तुमच्या राशीवरती दृष्टी असणार आहे, त्याच्यामुळे वैवाहिक सौख्य चांगलं राहील. त्याच्यानंतर गुरु जरी अष्टमात गेला तरी तो उच्चीचा राहणार आहे, तेव्हा फारसा त्रास होणार नाहीत, पण ज्या कुरबुरी होतील त्या तुम्ही बोलून सोडवा. सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये मात्र एकमेकांशी समजुतीने वागणं अत्यंत आवश्यक आहे, नाहीतर छोट्या वादाचं रूपांतर मोठ्या भांडणात होऊ शकतं. राग आणि चिडचिड करून कोणतेही गैरसमज होणार नाहीत याची काळजी तुम्ही या काळात घ्यायची आहे. 15 मार्च ते 15 एप्रिल हा काळ अविवाहितांचे विवाह ठरण्यासाठी उत्तम काळ आहे, तर या काळात अवश्य प्रयत्न करा. नोकरी किंवा व्यवसाय कसा राहील, तर गुरु सप्तमात जूनपर्यंत आहे, त्याची लाभस्थानावर दृष्टी राहणार आहे, जो तुमचा राशी स्वामी आहे, त्यामुळे जूनपर्यंत तुम्हाला आर्थिक आवक चांगली होईल. त्यामुळे या काळात तुम्हाला ज्या नवीन गोष्टी करायचे किंवा एखाद्या गोष्टीची सुरुवात करायची ती गोष्ट तुम्ही या महिन्यामध्ये करा. 2 जूनपर्यंत तुम्हाला चांगला काळ आहे, त्यामुळे एखादा नवीन व्यवसाय चालू करणे किंवा व्यवसायात काहीतरी रिस्क घेणे किंवा नवीन नोकरी बदलणे यासारख्या गोष्टी तुम्ही जूनपर्यंत करू शकता आणि याच्यानंतर सुद्धा तुम्हाला करता येतील, मात्र त्यावेळी तुमच्या कुंडलीतली ग्रहस्थिती अवश्य जाणून घ्या. एकंदर करिअर वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यापर्यंत खूप चांगलं असेल आणि ते तुम्ही चांगलं ठेवल्यानंतर पुढच्या 6 महिन्यात जरी काही कुरबुर झाली किंवा काही तुम्हाला कष्ट झाले तरी तुमच्या आधीच्या कामाच्या मेहनतीचं फळ तुम्हाला पुढे मिळेल. मात्र जुलैमध्ये शनी जेव्हा वक्री होईल तेव्हा तुमचा आळस वाढू शकतो, कामाला जायचा कंटाळा येऊ शकतो किंवा मानसिक शांती राहत नाही, तर त्याच्यासाठी हनुमान चालिसाचा पाठ तुम्ही करत जा. एकंदरीत नोकरी व्यवसायाच्या बाबतीत जे करायचंय ते तुम्ही फर्स्ट हाफमध्ये करायचं आहे. एकंदरीत आर्थिक स्थिती चांगली राहील, त्याच्यामुळे ज्यावेळी तुमची चांगली महादशा अंतर्दशा चालू असेल किंवा चांगलं गोचर चालू असेल, अशा वेळी तुम्ही घर किंवा वाहन खरेदी करू शकता. प्रॉपर्टी घेण्याचा चांगला योग तुम्हाला यावर्षी येईल. मात्र सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पैशाचा काही त्रास होऊ शकतो किंवा पैसे अडकू शकतात, तर अशा वेळी कोणतेही डिसिजन घेऊ नका किंवा पैसे गुंतवू नका. धनुराशीच्या लोकांनी या वर्षभरात अति उत्साह आणायचा नाहीये किंवा कोणतीही घमेंड दाखवायची नाहीये. हा उपाय म्हणूनच मी तुम्हाला सांगते. कधी कधी नोकरीच्या ठिकाणी सुद्धा त्रास होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही मेहनतीने काम करा आणि आपलं काम बरं आणि आपण बरं ही वृत्ती ठेवा. धनुराशीच्या लोकांनी शनीचा बीजमंत्र अवश्य म्हणावा. शनी चालिसा किंवा हनुमान चालिसा रोज म्हणावी. राईच्या तेलाचं दान करावं आणि शनिवारी काळं वस्त्र अवश्य दान करा. वळूया मकर रास किंवा मकर लग्न. तुमच्या राशीच्या द्वितीय स्थानातून राहूचं भ्रमण होणार आहे आणि अष्टम स्थानी केतू असणार आहे. हे दोन्हीही ग्रह जवळजवळ वर्षभर तिथेच असणार आहेत आणि शनी तृतीय स्थानी असणार आहे. रवी, बुध, मंगळ आणि शुक्र ही चतुर्ग्रही व्ययस्थानातून होणार आहे, अर्थात वर्षाच्या सुरुवाती. आणि गुरु जूनपर्यंत षष्ठ स्थानी आणि नंतर तो सप्तमात उच्चीचा होणार आहे. शनी तृतीयात आहे आणि पापग्रह तृतीयात चांगली फळं देतात आणि शनी तुमचा राशी स्वामी आहे, त्याच्यामुळे वर्षभर तशी बरीच चांगली फळं तुम्हाला मिळतील. आता मकर राशीच्या लोकांचं आरोग्य या वर्षात कसं राहील ते पाहूया. मकर राशीच्या षष्ठ स्थानी गुरु जवळजवळ जूनपर्यंत असणार आहे. अष्टमात केतू आहे आणि वर्षाच्या सुरुवातीला रवी व्ययस्थानात आहे. या ग्रहस्थितीमुळे सुरुवातीचे 5-6 महिने तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे. मुख्यत्वे करून जानेवारी फेब्रुवारी महिन्यात ही काळजी तुम्हाला जास्त घ्यायची आहे.
जर तुम्हाला BP, कोलेस्टेरॉल किंवा काही छातीचा त्रास असेल तर त्याची काळजी घ्या. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचं व्हायरल इन्फेक्शन होणार नाही याची काळजी घ्यायची. त्याच्यामुळे मास्क वापरा किंवा बाहेरचं खाणं तुम्ही खाऊ नका. कोणतंही इन्फेक्शन झालं तर ते वाढू शकतं, त्याचा पोटाला त्रास होऊ शकतो, म्हणून काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ज्यांना हा त्रास आधीपासून आहे त्यांनी या गोष्टीची विशेष काळजी घ्यायची आहे. या काळात तुम्हाला मानसिक ताण जास्त येईल, त्याच्यामुळे तुमची चिडचिड वाढू शकते. चिडचिड आणि रागामुळे BP वाढतं, त्याच्यामुळे रागावर नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी मेडिटेशन अवश्य करा. एप्रिल नंतर मात्र तुमच्या तब्येतीमध्ये चांगली सुधारणा होईल. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष कसं जाईल तर जानेवारी नंतर विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगला काळ आहे. उच्च शिक्षणासाठी तुम्ही परदेशी जाऊ शकता किंवा उच्च शिक्षण तुम्ही इथेही घेऊ शकता, पण या दोन्ही गोष्टींसाठी मेहनत करणं खूप आवश्यक आहे किंवा त्याच्यासाठी ज्या पूर्वपरीक्षा द्याव्या लागतात त्याची चांगली तयारी करणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. त्याची काळजी घ्या. रिलेशनशिप किंवा वैवाहिक सौख्य कसं राहील तर जानेवारी महिन्यामध्ये तुम्ही रिलेशनशिपमध्ये सुद्धा किंवा आपल्या वैवाहिक जोडीदारासोबत सुद्धा उगाच वाद घालत बसू नका. भांडण होत असेल तर चप्पल घालून बाहेर जा, थोडं शांत व्हा आणि मग घरी या. सुरुवातीला चतुर्ग्रही व्ययामध्ये आहे, पण नंतर हे सगळे ग्रह लग्नात येतील आणि मग परिस्थिती आपोआप सुधारेल आणि तुमची रिलेशनशिप सुद्धा नंतर चांगली होईल आणि अर्थातच वैवाहिक सौख्य चांगलं राहील. कारण पुढे गुरु सप्तमात येणारे, तो उच्चीचा असणार आहे, त्याच्यामुळे आपोआपच पहिले वाद आणि गैरसमज संपतील. पण त्याच्या आधीचे महिने ही काळजी तुम्ही घेणं आवश्यक आहे ना, तर ती काळजी अवश्य घ्या. नोकरी व्यवसाय कसा राहील तर मकर राशीच्या लोकांना शनी या वर्षात चांगला लाभ करून देणार आहे, कारण तो तृतीय स्थानी आहे. मात्र 27 जुलै नंतर तो वक्री होईल, तर तो वक्री होईपर्यंत तुमची महत्त्वाची कामं तुम्ही करून घ्या. कारण शनी तृतीयात नेहमी चांगली फळं देतो, तर त्याचा फायदा करून घ्या. फक्त तो वक्री होईपर्यंत तो करून घ्या. गुरु तुमच्या कुंडलीला शुभ फळ देत नाही, त्यामुळे बाकीच्या सगळ्या ग्रहांचं जेव्हा गोचर चांगलं असेल त्यावेळी मात्र तुम्हाला चांगला लाभ होईल. मे पासून सप्टेंबरपर्यंत तुम्हाला आर्थिक लाभ चांगला होईल. तसेच जानेवारीत सुद्धा तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतात. सप्टेंबर ते नोव्हेंबर मात्र थोडेसे अपडाऊन्स राहतील, त्यावेळी अनावश्यक खर्च टाळा किंवा कोणतीही रिस्क घेऊ नका, उगाच कुठे पैसे गुंतवू नका. एकंदर या वर्षात आर्थिक स्थिती चांगली राहील. तुमच्या कुंडलीत जर चांगले योग असतील तर यावर्षी अचानक धनलाभाचे योग सुद्धा तुम्हाला येतील. नोकरीच्या चांगल्या संध्या येतील किंवा इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये तुम्ही काम करू शकता किंवा अशा कंपनीमध्ये तुम्हाला चांगल्या कामाची संधी सुद्धा मिळेल, ती अवश्य घ्या. फक्त सप्टेंबर ते नोव्हेंबर रिस्क घेऊ नका. बाकी काळात तुम्ही घर किंवा गाडी घेऊ शकता, पण मार्गदर्शन घ्या. मकर राशीच्या लोकांनी उपाय काय करायचे तर नेहमी आपल्या गुरुला स्मरायचं आहे, त्यांची सेवा करायची, ज्येष्ठांचा सुद्धा आदर करायचा आहे. जर तुम्हाला सल्ल्याची गरज भासली तर तुमच्या वडिलांचा सल्ला अवश्य घ्या, तुम्हाला फायदा होईल. विष्णू सहस्रनामाचा पाठ करा आणि दर बुधवारी गणपतीला शेंदूर वाहा. वळूया कुंभ राशीकडे. कुंभ रास किंवा कुंभ लग्न. तुमच्या राशीतच वर्षभर शनी असणार आहे आणि तो 27 जुलैला वक्री होणार आहे. वळूया कुंभ राशीकडे. कुंभ रास किंवा कुंभ लग्न. तुमच्या राशीतच वर्षभर राहू असणार आहे आणि सप्तमात केतू असणार आहे. त्याचप्रमाणे द्वितीय स्थानी शनी असणार आहे, तो 27 जुलैला वक्री होईल, मात्र वर्षभर तो त्याच स्थानात राहणार आहे. पंचम स्थानामध्ये गुरु असणार आहे आणि जून नंतर तो षष्ठ स्थानामध्ये उच्चीचा होणार आहे आणि लाभस्थानामध्ये रवी, बुध, शुक्र, मंगळ ही चतुर्ग्रही असणार आहे. एकंदरीत तुमच्या वर्षाची सुरुवात चांगली होणार आहे. या वर्षभरात आरोग्य कसं राहील? तुमच्या 7.5चं शेवटचं अडीचकं चालू आहे. द्वितीय स्थानी शनी आहे, तो अष्टम स्थानावर दृष्टी ठेवतोय आणि त्याच वेळी तुमच्या राशीत राहू आहे, त्यामुळे तुमच्या आरोग्याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. अर्थात हा त्रास तुम्हाला खूप होणार नाही, पण कामाचं वर्कलोड सुद्धा जास्त असणार आहे, त्याच्यामुळे धावपळ, दगदग, त्याच्यामुळे सुद्धा
थोडा आजार होऊ शकतो, तर तब्येतीची चांगली काळजी घ्या. अर्थात खाण्यापिण्याची काळजी त्याच्यासाठी घेणं अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष कसं जाईल, तर या वर्षात तुम्हाला परीक्षेमध्ये चांगलं यश मिळेल. तुमच्या कुंडलीत जर चांगली महादशा अंतर्दशा चालू असेल आणि मूळ कुंडलीत योग असतील, तर एखाद्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये तुम्ही नेत्रदीपक यश मिळवू शकता. शिक्षणासाठी मेपर्यंत उत्तम दिवस आहेत. त्याच्यामुळे एखादी परीक्षा द्यायची असेल तर तुम्ही ती मेपर्यंत द्या. त्याच्यामुळे त्यात तुम्हाला नक्की यश मिळेल. एखादं सर्टिफिकेशन जरी तुम्हाला करायचं असलं तरी ते मेपर्यंत अवश्य करा. रिलेशनशिप किंवा वैवाहिक सौख्य कसं राहील, तर तुमची रिलेशनशिप यावर्षी ठीक राहील. मार्च नंतर वैवाहिक सौख्यात काहीसा त्रास होऊ शकतो, काही वादाचे प्रसंग होऊ शकतात किंवा गैरसमज होऊ शकतो. तर ते कसे टाळले जातील याकडे लक्ष द्या. समजुतीने वागा. वादविवाद असतील तर ते हळूहळू कमी होतील. जूनपर्यंत गुरु पंचमात आहे, तोपर्यंत एखादी चांगली रिलेशनशिप सुद्धा होऊ शकते. गुरु पंचमात असताना तुमच्या संततीबाबत एखादी चांगली घटना घडेल किंवा तुम्हाला संतती प्राप्तीची इच्छा असेल तर ती इच्छा सुद्धा यावर्षी तुमची पूर्ण होईल. तसेच जे लोक अविवाहित आहेत त्यांचे विवाह ठरण्याचे योग या वर्षात नक्की येतील. ओव्हरऑल रिलेशनशिप, वैवाहिक सौख्य किंवा संततीच्या बाबतीत वर्ष चांगलं जाईल. नोकरी किंवा व्यवसाय कसा राहील, तर तुम्ही जेवढी मेहनत कराल, जेवढे प्रयत्न कराल, तेवढं तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. तुमची चांगली प्रगती होईल. एखादी नवीन गोष्ट तुम्हाला चालू करायची असेल तर ती मे महिन्यापर्यंत करा. 7.5चं शेवटचं अडीचकं चालू आहे, त्यामुळे नोकरी व्यवसायात मेहनत करा, इमानदार राहा, कोणतंही अयोग्य म्हणजे इल्लीगल काम करू नका. त्याचबरोबर या काळात अविचाराने कोणतीही रिस्क तुम्ही घ्यायची नाहीये. 15 मार्च ते 15 एप्रिल आणि 18 सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे. कोणतीही रिस्क तुम्ही या काळात घेऊ नका. म्हणजे पैशाचा व्यवहार अविचाराने अजिबात करायचा नाहीये. काही डील्स करायचे असतील तर कोणतीही मोठी डील्स या काळात तुम्ही करू नका. एकंदरीत आर्थिक स्थिती कशी राहील, तर वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे जानेवारीमध्येच तुम्हाला चांगला पैसा मिळेल. फेब्रुवारी थोडासा खर्चाचा राहील आणि या काळात तुम्ही कोणती नवीन गोष्ट सुद्धा सुरू करू नका. जे आहे ते चालू ठेवा. 15 मे ते 15 जुलै पुन्हा तुम्हाला चांगले दिवस असणार आहे. मात्र जुलैमध्ये जेव्हा शनी वक्री होईल तेव्हा थोडं सांभाळून काम करा. एकंदरीत तुम्हाला जे करायचे, काही महत्त्वाच्या गोष्टी करायचे, त्या सगळ्या तुम्ही फर्स्ट हाफमध्ये करायच्या आहेत. तुम्हाला जर प्रॉपर्टी घ्यायची असेल तर मार्च ते सप्टेंबरपर्यंत तुम्ही ती घेऊ शकता. अर्थात चांगला महिना तुम्ही ज्योतिषाकडून काढून घ्या. एकंदरीत हे वर्ष पैशाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला चांगलं जाईल. कुंभराशीच्या लोकांनी शनीची 7.5 असल्यामुळे शनीचा बीजमंत्र, शनी उपासना म्हणजे शनीचं दर्शन करणं अत्यंत आवश्यक आहे. हनुमान चालिसाचा पाठ रोज करा. शनिवारी काळे वस्त्र, त्याचप्रमाणे राईचं तेल दान करा. वळूया मीन राशीकडे. मीन रास किंवा मीन लग्न. तुमच्या राशीमध्येच शनी वर्षभर असणार आहे आणि जुलैमध्ये तो वक्री होणार आहे. व्ययामध्ये राहू आणि षष्ठामध्ये केतू सुद्धा जवळजवळ वर्षभर असणार आहेत. वर्षाच्या सुरुवातीला रवी, बुध, शुक्र, मंगळ ही चतुर्ग्रह युती दशम स्थानी होणार आहे. गुरु चतुर्थात जूनपर्यंत असणार आहे आणि नंतर पंचमात तो जून नंतर उच्चीचा असणार आहे. तुमचं 7.5चं दुसरं अडीचकं चालू आहे, तरीही हे वर्ष तुमचं बऱ्यापैकी चांगलं जाणार आहे. यावर्षी आरोग्य कसं राहील, तर या वर्षात तब्येतीच्या तक्रारी तशा फारशा राहणार नाहीत. 7.5 चालू असल्यामुळे मानसिक आरोग्य सांभाळणं तुमच्याकडे आहे. त्याच्यासाठी मेडिटेशन अवश्य करा. फेब्रुवारी ते मेपर्यंत थोडीशी तब्येतीची काळजी घ्यायची, ती तुम्ही नक्की घ्या. या काळात खाणंपिणं सांभाळायची आहे. कोणताही आजार झाला तर लगेच औषधोपचार करायचे आहेत. तब्येतीची हेळसांड अजिबात करायची नाहीये, म्हणजे मग तुम्हाला काम चांगल्या प्रकाराने करता येईल. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष कसं जाईल, तर जूनपासून तुम्हाला चांगलं यश मिळेल. जूनपर्यंत सुद्धा तुम्ही मेहनतीने किंवा कष्ट करून यश मिळवू शकता. तुम्ही अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
तुम्ही परदेशी शिक्षण घेतलंय किंवा इथे शिक्षण घेतलंय तर पुढच्या शिक्षणासाठी म्हणजे उच्च शिक्षणासाठी तुम्ही परदेशी जाऊ शकता. स्थान परिवर्तनाचे योग सुद्धा या काळात आहे. रिलेशनशिप किंवा वैवाहिक सौख्य कसं राहील? वर्षाच्या सुरुवातीला सप्तमेश बुध दशमात असणार आहे आणि त्याच्यावरती गुरुची दृष्टी असणार आहे. 2 जून नंतर गुरु उच्चीचा होईल. तुमच्या कुंडलीत जर बुधाची स्थिती चांगली असेल, तो बलवान असेल, तर आत्तापर्यंत तुमच्यामध्ये जे ताणतणाव होते ते आता दूर होतील, गैरसमज संपून जातील आणि तुम्हाला वैवाहिक सौख्य चांगलं मिळेल. जुलै ते ऑक्टोबर थोडा संयम तुम्हाला ठेवायचा. आरोग्याची हेळसांड तुम्हाला अजिबात करायची नाही आहे. खाणं पिणं आणि तब्येत तुम्हाला सांभाळायची आहे. जोडीदाराबरोबर उगाच भांडू नका किंवा वादविवाद टाळा, म्हणजे वैवाहिक सौख्य चांगलं राहील. नोकरी किंवा व्यवसाय कसा राहील? तर 2026 हे वर्ष नोकरी व्यवसायाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला चांगलं जाईल, म्हणजेच तुमचं काम या वर्षी चांगलं होईल. या वर्षात तुम्हाला मान प्रतिष्ठा सुद्धा मिळेल. ज्यांच्या कुंडलीत चांगली महादशा अंतर्दशा चालू आहे अशा लोकांनी जून नंतर एखादं मोठं काम हाती घेण्यास काही हरकत नाही. त्याच्यात तुम्हाला यश नक्की मिळेल. एकंदरीत नोकरी व्यवसायात चांगलं यश तुम्हाला यावर्षी मिळणार आहे. विशेष करून जे लोक कला, संगीत, अभिनय या क्षेत्रात आहेत त्यांना या वर्षात चांगली प्रसिद्धी मिळेल, चांगलं काम मिळेल आणि पैसाही चांगला मिळेल. किंवा तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर आहात किंवा वकील आहात तर हे वर्ष तुमच्यासाठी सुद्धा चांगलं जाईल. तुमची उत्तम प्रगती होईल. एकंदरीत तुमच्या बाबतीत काहीतरी चांगलं घडेल. मात्र यासाठी तुमच्या कुंडलीतील गुरु बलवान असणं अत्यंत आवश्यक आहे आणि याचबरोबर तुमची योगकारक ग्रहाची दशा अंतर्दशा चालू असायला हवी. 15 फेब्रुवारी ते 15 एप्रिल मात्र नोकरी व्यवसायात सतर्क राहणं अत्यंत आवश्यक आहे. ओव्हरऑल हे वर्ष तुम्ही एनर्जेटिक राहाल, तुम्हाला चांगले लाभ मिळतील. 7.5 असली तरी फारसं हे वर्ष वाईट जाणार नाही. तुमच्या कुंडलीतील शनीची आणि गुरुची स्थिती मात्र चांगली असायला हवी. एकंदर आर्थिक स्थिती चांगली राहील, मात्र शनी तृतीय, सप्तम आणि दशम स्थानावर दृष्टी ठेवतोय. त्याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स काहीसा कमी होईल. काही वेळा व्यवसायात किंवा वैवाहिक जीवनामध्ये काही चढ उतार होऊ शकतात, तर ते सामंजस्याने मिटवा. थोडक्यात काही अपडाऊन्स आहेत, पण तुम्ही संयमाने वागलात तर यावर्षीही तुमची उत्तम प्रगती होईल. मात्र नंतर गुरु उच्चीचा झाला की हे त्रास तुमचे बरेच कमी होतील. 15 फेब्रुवारी ते 15 एप्रिलपर्यंत तुम्ही एखादी मोठी इन्व्हेस्टमेंट किंवा एखादी रिस्क मात्र अजिबात घेऊ नका किंवा या काळात पैसे सुद्धा उधार देऊ नका. इमानदारीने काम करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तसंच मेहनत सुद्धा तुम्हाला जास्त करायची आहे. मेहनत केलीत, इमानदारीने वागलात तर शनी तुम्हाला खूप यश देईल. एकंदरीत वर्ष चांगलं जाईल. मीन राशीच्या लोकांनी उपाय काय करायचे? तर 7.5 चालू असल्यामुळे अर्थात शनी उपासना, हनुमान चालिसा, शनिवारी काळं वस्त्र दान करणं आणि विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करणं अत्यंत आवश्यक आहे. नवीन वर्ष म्हणजे 2026 हे रवीचं वर्ष आहे. तर हा रवी आपल्याला चांगली जीवनशक्ती देव, त्याची ऊर्जा देव आणि आपल्या सगळ्यांचं आयुष्य, आरोग्य चांगलं राहो हीच त्या रवीच्या चरणी आणि सगळ्या नवग्रहांच्या चरणी प्रार्थना. शुभम भवतु.